आम्ही सिक्वेन्सिंग 80% केलं आणि 80% आम्हाला कोरोना व्हायरसचा अगोदरचा सिक्वेन्स आहे त्याला मॅच झाला आणि म्हणून आम्ही म्हटलं की हा कोरोना व्हायरसच आहे. बाकीचं 20% आम्ही कम्प्युटर मॉडेलिंग केलं. तुम्हाला माहिती आहे आपला आणि चिंपांझीच्या जेनेटिक कोडमध्ये कितीचा फरक आहे? फक्त 4%. तुम्ही 20% ॲझम्पशन्स केली, अप्रॉक्सिमेशन्स केली, त्या 20%त तो काहीतरी वेगळाही असू शकतो ना. एक लक्षात घ्या, हे व्हेरियंटची गोष्टी येतीलच, परंतु तुमच्या शरीरात तयार झालेला एक्सोसोम आणि माझ्या शरीरात झालेला एक्सोसोम त्याचं डीएनए कॉन्फिगरेशन 100% एकत्र असू शकत, एकसारखं असू शकत नाही. एव्हरी एक्सोसोम इज अ व्हेरियंट. एव्हरी 2 एक्सोसोम्स आर व्हेरियंट्स. निसर्गाची गंमत बघा, व्हरायटी इज व्हरायटी. हा त्याचा स्वभाव आहे. 2 माणसं एकत्र नाही, एका माणसाची 2 बोटं एकत्र नाही, एका बोटातले 2 रेषा एकत्र नाही, 2 मॉलिक्युल्स एकत्र नाही, एका मॉलिक्युल मधले 2 इलेक्ट्रॉन्स 2 प्रोटॉन्स एकत्र नाहीत, एकसारखे नाहीत 100%. अहो एका वेव्ह मध्ये एखादी वेव्ह जी आहे त्यात 2 सायकल्स एकसारख्या आयडेंटिकल नसतात. बघितलंय का? लाटा बघितल्यात आपण किती वेळा समुद्राच्या? एक तरी लाट दुसऱ्या लाटासारखी 100% असते? असू शकत नाही. इतके फोर्सेस काम करत असतात ते एकसारखी होऊच शकत नाही. हे ज्या क्षणी होईल त्या क्षणी निसर्ग संपला मेला. एवढं असताना तो सूप घेतला, त्याचं जेनेटिक कोडिंग आम्ही केलं आणि तो सिक्वेन्स ज्यात सापडतो तो पॉझिटिव्ह. अहो हा सिक्वेन्स सगळ्या शरीरात आहेच, पण तो सापडायला तुम्हाला काय लागतं? काय तुम्ही केली? PCR टेस्ट केली. तिकडे नंतर येणे थोड्या वेळ. आपल्याकडे वेळ भरपूर घेतलाय तुमचा, म्हणजे मागून घेतलेला आहे. 1.5 वर्षानंतर सापडलात तुम्ही मला. काय सांगतो सापडले? या सूप मधलं हे काहीतरी उकरून काढलं. हा व्हायरसचा भाग आहे, हा तुमच्या शरीराचा भाग आहे, हा इतर कुठल्या गोष्टीचा भाग आहे, हा चिंपांझीच्या किडनीतलाच भाग कुठला भाग असेल, हा तुम्ही इकडून तिकडं करत असताना मध्ये ॲटमॉस्फिअर म्हणजे काय असतं त्यातलं काहीतरी गळून पडलेलं असेल, काही असू शकतं ते. नाही म्हणते लॅन्सेटमध्ये झाले, लॅन्सेटने पब्लिश केलंय, सायंटिफिक आहे. हे सायंटिफिक नाही, हे सायंटिफिझम आहे, हे सायंटिझम आहे, हा पंथवाद आहे. जर तिथं सिद्ध झालं असेल, त्यावेळी सिद्ध झालं तर आता परत करा प्रयोग, दाखवा आम्हाला समोर. कोणी दाखवायला तयार नाहीये, कोणी सांगू शकत नाहीये. का बरं? बऱ्याच कारण आहेत, येणार सगळ्या सगळी कारणं कळली पाहिजेत. आपण बघत नाही आहोत आणि मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास नका ठेवू. आपण विश्वास फार ठेवतो. मी 1 नंबरचा अविश्वासू माणूस आहे, विश्वासघातकी पण आहे. माझ्यावर विश्वास नका ठेवू. डाऊट करा प्रत्येक गोष्ट, मानू नका, जाणण्याचा प्रयत्न करा, तर खऱ्यापर्यंत पोहोचाल, तर सत्यापर्यंत पोहोचाल, सत्यापर्यंत. पण आपण लोक कसे आहोत? आपण सभ्य माणसं. मी नाही, मी असभ्य आहे. सभ्य म्हणजे काय आणि असभ्य म्हणजे काय? सभ्य म्हणजे सांभाळून सांभाळून सत्य, सांभाळून सांभाळून सत्य. तुम्हाला जे गोड लागेल ना ते मी बोलणार, मग सभ्य. असत्य सत्य हे नेहमीच असभ्य असतं. तुमची क्षमता असेल ऐकण्याची तर ऐका, गेला उडत.
जर आज गरज आहे सत्याच्या मागे जाण्याची, सत्य जाणून घेण्याची, आपण सभ्यता सांभाळत गेलो, संस्कृती सांभाळत गेलो. संस्कृती सभ्यता म्हणजे मॅनिप्युलेशन आहे. तेवढ्यापुरतं गोडगोड लागतं ते, परंतु इफेक्ट नंतर इव्हेंच्युअली, कारण ते निसर्गाच्या अगेन्स्ट गेलेलं असतं कुठं ना कुठं, ते त्याचे परिणाम दाखवणारच आहे. आज गोड लागलं, उद्या कडवटपणा येणारच आहे, येतोच. मग ज्यांनी गोडवा घेतला त्याने कडवटपणाही स्वीकारायला हवा. तो त्रास होतो त्याचा, तो स्वीकारायला तयार नाही आपण. मग गोडवा तरी कशाला घेतला? हीच गोष्ट आम्ही मानत गेलो. आम्ही एक माणूस हवा आम्हाला, एक पुढारी हवा आम्हाला, मग आम्ही निश्चिंत होतो. रिपब्लिक आहे ना हे, आपल्याला बदल करायला नकोय का? आजही असं वाटत नाही की आपण माणसं नाही निवडली पाहिजे, आपण हू निवडलं नाही पाहिजे, आपण व्हॉट निवडलं पाहिजे. व्हॉट तर रिपब्लिक आहोत. आम्हाला काही घेणं देणं नाही, कोण खुर्चीत बसलंय आणि जे बसले त्यांनी उतरावं अशी आमची इच्छा नाही, आणि दुसऱ्यांनी चढावं का नाही, काय करावं तो त्या ज्यांचा तो विषय आहे त्यांनी काय करायचं गोंधळ घालावं. पण आम्ही आजपासून वोटिंग करणार आहोत माणसांना नाही. आम्ही कुठल्याही उमेदवाराला आजपासून आम्ही निवडून देणार नाही. जो कोण तिथे बसेल आपापसात तुम्ही सगळ्या उमेदवारांनी ठरवावं, ज्यांना उमेद असते तेच जातात ना इथे, त्यांनी ठरवावं की यावर्षी 1-2 वर्ष मी खुर्चीवर बसतो रे बाबा, 2 वर्षांनी तुला देतो चान्स, मग 2 वर्षांनी तुला. तुम्ही ठरवा, जनतेला विचारू नका. हा, जेव्हा निर्णय घ्याल ना, ते निर्णय घ्यायच्या अगोदर असा आम्ही निर्णय घेतोय, तुमचं मत काय, असा निर्णय या बाबतीत घेतोय. इश्यू बेस्ड. जनता प्रत्येक वेळी निर्णय देईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला विचार करून त्यात काय असेल ते बदल करावे लागतील आणि निर्णय घ्यावे लागतील. हे होईल रिपब्लिक. हे कसलं रिपब्लिक? माणसं निवडताय. कॉनमॅन नावाचा एक शब्द आहे इंग्लिशमध्ये, कॉनमॅन. आधी विश्वास संपादन करायचा आणि मग घालायचं खड्ड्यात सगळ्यांना. हे आहे चाललेलं आता. ते तर इतके चांगले, ते असं कसं करू शकतील? मी तुम्हाला सगळ्यांना फसवणार आहे, सगळ्यांच्या तुमच्या डोंगरावर बसणार आहे आणि तुमच्या राज्य करणार आहे. मला मत द्याल? मी तुमच्यासाठी भलं करणार आहे. तुम्ही आयुष्यात कधी कल्पना केली नाही इतकं तुम्हाला फुकट मिळणार आहे. हा 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 हा, गोड लागलं. मग कडवटपणा येणारच होता, आलाच आहे, अजून येणार आहे. हा विषय मेडिकल पॅन्डेमिक नाही म्हणून मी हे सगळ्या गोष्टी बोलतोय. दिस इज ट्रेड वॉर, दिस इज पॉलिटिकल पॅन्डेमिक. त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर आणि आयुष्यावर होतोय आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे सगळं सांगण्याचा मी प्रयत्न करेन. पहिली गोष्ट, केसेसना तुम्ही पेशंट्स म्हणायला सुरुवात केली आणि त्यामुळे आकडे वाढले. तुम्ही जितक्या टेस्ट कराल तितके पॉझिटिव्ह येणारच आहे, कारण ती टेस्ट काय आहे याच्याबद्दल आता बोलेन आधी, म्हणजे मग हा विषय क्लिअर होईल. मला असं वाटतं की खूप लोकांनी वाचलंय आजपर्यंत त्या टेस्टबद्दल, पण काहींनी वाचलंय, अनेकांना माहिती नाहीये. ज्यांना माहिती नाहीये आणि ज्यांना माहिती आहे त्यांना सुद्धा परत कन्फर्म होण्यासाठी ही टेस्ट, RT-PCR टेस्ट, ही एक अमेरिकन डॉक्टर, सायंटिस्ट, केमिस्ट कॅरी मुलिस नावाच्या शास्त्रज्ञांनी डेव्हलप केलेली आहे. केली आहे म्हणण्याच्या केली होती, कारण तो गेला ऑगस्टमध्येच, 2019 ऑगस्टमध्ये गेला. मरेपर्यंत सांगत होता की ही टेस्ट डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणून वापरता येऊ शकत नाही, वापरू नये. ती आजपर्यंत अप्रूव्ड नाहीये डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणून. का?
कारण तिचं स्वरूपच तसं आहे. काय करते ती टेस्ट? जेनेटिक कोड जो काही तुम्ही दिलाय, त्या सॅम्पल दिलेला आहे, ते जेनेटिक कोड, मी हे का बोलतोय, हे सगळं पुढे आयुर्वेदानुसार हा काय आहे विषय हेही मी जोडून देणार आहे. कदाचित मध्ये मध्ये पण जोडून देतो आता, म्हणजे ते अजून क्लिअर होईल. हा जेनेटिक कोड जो काही तुम्ही सॅम्पल त्या नाकात खुपसून जे काही घेता, त्याच्यावरही मी बोलणार आहे. प्रत्येक गोष्टीवर बोलणार आहे. थोडा थोडा राष्ट्रीय भाषा विनोदी होईल होते. तो ये जो पीसीआर टेस्ट है, ये बहुत वाइटल इन्वेंशन था, और उस इन्वेंशन के लिए कैरी मुलिस को नोबेल प्राइज भी मिला है इस इन्वेंशन के लिए. लेकिन ये इन्वेंशन, अगर आपने ट्रैक्टर खरीदा और पिकनिक के लिए आप ट्रैक्टर से जाना शुरू कर दिया, तो कैसा होगा? ऑफिस वर्क के लिए मैं ट्रैक्टर से जाता हूं. एवरी टूल हैज अ पर्पस. कुछ भी कहीं भी आप लगा नहीं सकते ना. ये आरटीपीसीआर टेस्ट क्या करती है? तो जब उस आरटीपीसी जो सैंपल दिया हुआ है, उस सैंपल इतना सूक्ष्म होता है, इतना सूक्ष्म होता है, तो वो मशीन में डिटेक्ट ही नहीं होता है. तो डिटेक्ट करने के लिए उसको बड़ा करना पड़ता है, मल्टीप्लाई करने की जरूरत होती है. वो जेनेटिक कोड मतलब क्या? आरएनए या डीएनए का कुछ टुकड़ा, फ्रैगमेंट होगा जो आप चेक करना चाहते हो. अभी उसको आपको मल्टीप्लाई करना है. कैसे मल्टीप्लाई करेंगे? तो उसको आपको रिसोर्सेज देने पड़ेंगे. कौन से? वो डीएनए है या आरएनए है, तो उसका बिल्डिंग ब्लॉक क्या है? प्रोटीन्स, एमिनो एसिड्स. तो आप एमिनो एसिड्स उसको दोगे, फेवरेबल कंडीशंस क्रिएट करोगे, तब वो मल्टीप्लाई हो जाएंगे. कितनी बार मल्टीप्लाई करेंगे आप? आपके पास मोबाइल है, कॅल्क्युलेटर ओपन करून द्या. मेडिकल मध्ये कॅल्क्युलेटर, मी तर मॅथ्स घेतलं नव्हतं. दोन्ही एकच उत्तर देणे. अभी मल्टीप्लाई करेंगे. एक बार मल्टीप्लाई किया तो कितने हो गए? 2 हो गए. 1 से 2 हो गए. अभी दूसरी बार मल्टीप्लाई किया, सेकंड सायकल, सिटी व्हॅल्यू, सायकल थ्रेशोल्ड. पीसीआर टेस्ट में आपल्याला ते कळलंय ना आता. सिटी इतना आलंय. ठीक है. सो व्हाट इज इट? मल्टीप्लाई कर रहे हैं. कितनी बार? दूसरी बार झालं 4, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. एक जेनेटिक कोड का कितना हो गया? 33 मिलियन हो गया. इतना भी कभी कभी काफी नहीं होता है, डिटेक्ट नहीं होता है. तो और करते हैं, 2 बार और 3 बार और 4 बार. 2020 में ये सिटी वैल्यू 40 टाइम्स था. फिर बाइडन आ गया, तो अभी बाइडन आने के बाद थोड़ा कम होना चाहिए. तो WHO ने सोचा और कहा कि नहीं, अभी सिटी वैल्यू को हम लॉक करेंगे. 25 इज द गुड नंबर. आता 25चा सिटी व्हॅल्यू येते. तोपर्यंत सिटी व्हॅल्यू कोणी बघतच नव्हतं. आणि तुम्ही जर बघितलं 2020च्या रिपोर्ट्स, त्यात सिटी व्हॅल्यू मेन्शन पण केलेली नाहीये, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. एनीबडी कॅन बी पॉझिटिव्ह विथ हायर सिटी व्हॅल्यूज, एनीबडी कॅन बी
निगेटिव्ह विथ लोअर सिटी व्हॅल्यूज. मल्टिपल जितका कराल तेवढा झूम होईल, तेवढा नॉईज येणार आहे त्याच्यात. कारण काय फक्त तो जेनेटिक कोड नाही, हे अमिनो ऍसिड्स एकत्र करून तुम्ही काय चेक करताय? धूळफेक. ही पीसीआर टेस्ट कोणी सांगितली करायला? कोणी सांगितली? ह्याचा शोध घ्यायला हवाय, इन्क्वायरी बसायला हवी आहे, ग्लोबल लेवलवर बसायला हवी आहे, नॅशनल लेवलवर बसायला, आणि इथल्या स्टेट लेवलवरही बसायला हवी आहे, आणि इथल्या सिटी लेवलवरही बसायला हवी आहे, ज्यांनी हे सगळे उद्योग केले. आम्ही फक्त ऑर्डर्स फॉलो करत होतो. नाही चालणार. का नाही चालणार? कारण तुम्ही ऑर्डर कशा फॉलो करत होता? रुबाबात, की तुम्ही जसं काही मालक आहात देशाचे, तुम्ही कॉन्स्टिट्यूशननी बांधलेले आहात, तुम्हाला अधिकार आम्ही दिलेले आहेत, तुम्हाला जी काय पॉवर मिळाली आहे, दिली गेली आहे ती, आणि ती आम्ही दिलेली आहे म्हणून तुम्हाला मिळालेली आहे. इथल्या या देशाचे आणि प्रत्येक देशाचे नागरिक हे मालक असतात. तुम्ही पालक आहात. समजतंय? पण नाही समजणार तुम्हाला, कारण तुम्ही जे पालक आहात ना तुमच्या मुलांचे, तिथे तुम्ही मालकी हक्क गाजवायचा प्रयत्न करता, आणि म्हणून तुम्ही सरकारच्या विरुद्ध बोलू शकत नाही, कारण तुम्ही त्यांना मालक समजता. आणि म्हणून तुमची जीभ उचलली जात. एकानेही प्रश्न विचारला नाही सरकारला, का? आणि तिथे तर माज इतका आहे, आम्हाला कोण प्रश्न विचारणार? प्रश्न विचारायचा हेच होणार. इतकी दहशत. एवढी दहशत असेल तर बंद करा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. प्रिटेन्शन किती वर्ष करणार तुम्ही? माझा जन्मसिद्ध अधिकार आहे की मी कुठल्या कारणाने मरतो हे मला कळलंच पाहिजे. जर मी व्हायरसमुळे मरत नसेल तर मी नक्की कशाने मरतोय हे मला कळलंच पाहिजे. हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार नाही. मी कशाने मरतो हे मला कळणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. कळतंय? ही पीसीआर टेस्ट हे नाही टेस्ट करत की हा जेनेटिक कोडचं ओरिजिन काय आहे, वेदर इट इज फ्रॉम अ व्हायरस. काही सांगू शकत नाही. हा जेनेटिक कोड जो तुम्ही टेस्ट करताय तो व्हायरसचा आहे, आणि तोही जिवंत व्हायरसचा आहे का मेलेल्या व्हायरसचा आहे हेही ते सांगत नाही. हा जेनेटिक कोड तुमच्या शरीराचा भाग आहे का व्हायरसचा भाग आहे का कुठल्या दुसऱ्या असून कुठल्या गोष्टीचा आहे हेही ते सांगत नाही. ही टेस्ट सांगते काय? ही टेस्ट हे सांगते की किती वेळा खायला घातल्यानंतर हा दिसायला लागतो. कळतंय? किती वेळा मल्टिप्लाय केल्यानंतर हा व्यक्त व्हायला लागतो. हा इतका अव्यक्त, हा इतका अल्प व्यक्त आहे की त्याला प्रव्यक्त किंवा व्यक्त होण्यासाठी त्याला इतकं फुगवावं लागतं, मग तो दिसायला लागतो. आणि आम्ही रिपोर्टमध्ये ते सांगतो आहोत. आम्ही हे नाही सांगू शकत आहोत की हा कोरोना व्हायरस आहे का. आणि हे तर कसं ठरवलं तो विषय वेगळा. मी माझी सांगितलं की समजा आहे हा नॉवेल कोरोना व्हायरस, तर तो आजार तयार करतोय का हे कसं कळलं? म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. हो की सगळ्यांना माहिती म्हणजे मीच मूर्ख ठरेन मला माहित नाही म्हटलं तर. अशी ही फ्रॅटर्निटी, अशी ही फ्रॅटर्निटी. म्हणजे माझं अज्ञान प्रकट होईल ना उगीच कारण नसेल. जाऊ दे. हा बरोबर बरोबर. येस येस येस. तुम्ही बघितलंय? सर पण आपल्या
they start disappearing. When it comes on newspaper or in a print media. येतो ना थोडंसं या प्रश्नाकडे येतो. आपण असं छान जर्नी करूया, पण प्रश्न राखून ठेव, येणार मी. नऊ वाजले. आपण इथे बसलो, इलिगल आहे बरं का सगळं. 144. मी आधी त्या मुद्द्यावर येतो. मी त्या मुद्द्यावर येतो. ही महामारी आहे. महामारी आहे ही कशी ठरली? केसेस वाढल्या. केसेसना आम्ही पेशंट्स म्हटलं. आम्ही इन्फेक्शनला डिसीज म्हणायला लागलो. व्हॉट इज इन्फेक्शन? इन्फेक्शन म्हणजे एखादा जंतू तुमच्या शरीरात प्रवेश करतो म्हणजे इन्फेक्शन. पण तो तुला त्रास देतोय का? त्याच्यामुळे त्रास होतोय का? त्याच्यामुळे किंवा कुणामुळे किंवा कशाहीमुळे तुला त्रास होतोय का? त्रास होणे, तुझा त्रास होणं म्हणजे काय? तुझा इजनेस कमी होणे, तुझा इजनेस जाणे म्हणजे डिसीज. ही अवस्था ती होतीये का? नाही. आम्ही इन्फेक्शनलाच डिसीज म्हणायला लागलो. मी व्याख्या बदलल्यात, तुम्ही डेथ सर्टिफिकेटचा नॉर्म बदललात एका आजारासाठी. जगावेगळा आजार आहे का हा? तुम्ही इन्फेक्शनला डिसीज म्हणायला लागलात, ही चापलुसी केली. तुम्ही इन्व्हेस्टिगेशनला डायग्नोसिस म्हणायला लागलात. इन्व्हेस्टिगेशनचा अर्थ काय? तुमचा एखादा शरीरातला कुठलाही सॅम्पल घेतला, घटक घेतला परीक्षणासाठी, त्याला रुग्ण परीक्षा म्हणतात. रुग्णाची परीक्षा इन्व्हेस्टिगेट केलं. तो सॅम्पल ज्या क्षणी घेतला होता त्यावेळी त्याची काय स्थिती होती हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळतं. ते झालं इन्व्हेस्टिगेशनचं फाइंडिंग. ते तसं का झालंय? तिथे त्याची अवस्था तशी का आहे? कशामुळे ते तसं घडलं? त्याच्यामुळे नक्की कोणकोणती लक्षणं घडताय? हा सगळा विषय डायग्नोसिसचा आहे. पण आम्ही इन्व्हेस्टिगेशनच्या रिपोर्टला डायग्नोसिस म्हणतो. आता आम्ही डायग्नोसिस करतच नाही. ते फक्त नोट लिहिलेली असते रिपोर्टच्या खाली, प्लीज को रिलेट क्लिनिकली. वाचत पण नाही डॉक्टर्स तिथे. हा, ते पॉझिटिव्ह म्हणजे तुम्ही आहात कोविड. अरे तू काही बघ, समोर धडधाकट माणूस आलेला तुझ्या समोर. तुम्ही घरी क्वारंटाईन व्हा. का हो? धडधाकट आहे. नाही तुम्ही ते असिम्प्टोमॅटिक असाल. हा असिम्प्टोमॅटिक. एक नवीन काढलं, ज्याला लक्षण नाही असा रुग्ण. मग मला हे सांगा की स्वस्थ माणसाचं लक्षण काय? तुम्ही काय केलं माहितीये? इतकं क्रुएल आहे. तुम्ही हे सांगितलंय आता की तुम्हाला लक्षणं नाही आहेत ना, मग तुम्ही असिम्प्टोमॅटिक पेशंट आहात. आणि तुम्ही जोपर्यंत सिम्प्टोमॅटिक आहात तोपर्यंत तुम्ही पेशंट आहात. तुम्ही मरेपर्यंत पेशंट आहात. त्यामुळे मरेपर्यंत ते कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर करत राहायचंय. वॅक्सिन घ्या नाही तर नका घेऊ. CAB कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग करा आणि हात धुत बसा. कधीपर्यंत? ती पॅन्डेमिक जाईल का? कसं जाईल? कारण असिम्प्टोमॅटिक कायम राहणार आहेत. असिम्प्टोमॅटिक कायम राहणार आहेत.
परवा एक व्हिडिओ मी पाहिला, मी शेअर करेन वाटलं तर नंतर. आता म्हणे तो PCR टेस्टला एक चकमा देतो, सापडत नाही आत. आणि म्हणून आम्ही आता काय करतोय, आम्ही डायरेक्ट इथून नळी घालतो छातीत, ऍस्पिरेट करतो आणि मग शोधतो. ही PCR टेस्ट. आणि त्यासाठी तुम्ही स्वॅब टेस्ट करता ना. काय करता, ती काडी घेता, ती नाकात घुसवता, आत कुठेपर्यंत घेत. बऱ्याच जणांनी अनुभव घेतलाय ना इथे, पण केली आहे का टेस्ट? कसं वाटतं ना, कसं वाटतं ना. म्हणजे मला हे नाही समजलं की तुम्ही ही टेस्ट जी करताय किंवा हे सगळं लॉकडाऊन वगैरे जे केलं आहे, कशासाठी केलं? दुसऱ्यांना त्रास होऊ नये. असिम्प्टोमॅटिक असला तरी सुद्धा तुम्ही घरात बसा, क्वारंटाईन, मास्क लावा. कशासाठी? दुसऱ्यांना तर तुम्ही इन्फेक्ट करू नये म्हणून. हे सगळ्यांना दुसऱ्यांना वाचवण्यासाठी चाललंय बरं का. हे भारी पॅन्डेमिक आहे, हे दुसऱ्यांना वाचवण्यासाठी. परोपकार नावाची गोष्ट असते की नाही. इन्सेन्सिटिव्ह कुठले, दुसऱ्यांना वाचवायचं सगळा. स्वस्थ, स्वास्थ्याची व्याख्या काय माहिती का? स्वस्थानी असणे. स्वस्थ स्थान, स्वतःच्या ठिकाणी असणे म्हणजे स्वस्थ. आपण दुसऱ्यांचाच विचार करायला लागलो, तिथे अस्वस्थ झालो. तुम्ही ही काडी आमच्या नाकात घालता. व्हायरस शोधायचा आहे ना तुम्हाला. पण तुमचं असं म्हणणं आहे ना की हा हायली इन्फेक्शियस आहे, हायली कॉन्टॅजियस आहे. मी नुसता श्वासाने दुसरीकडे जाऊ शकतो, बोललो तरी बाहेर जाऊ शकतो, खोकलो आणि शिंकलो तरी जाऊ शकतो. इतका इन्फेक्शियस आहे ना. ते 6 फुटाचं अंतर ठेवायला सांगताय ना. आणि त्याच्यापासून सुरक्षा म्हणजे काय? मास्क घालायला लावताय तुम्ही, बरोबर आहे ना? तुम्ही सांगताय तेच सांगतोय मी. आणि मास्क मध्ये तो ट्रॅप होतो, हा हे तुम्ही सांगताय ना, सांगताय ना. मग माझं असं म्हणणं आहे की मी तुमच्या लॅबमध्ये येतो, तुम्ही मला तुमचा स्टराईल मास्क द्या तुमच्याकडचा, तो घालून बसतो तिथं 3 तास एखादा नेटफ्लिक्सवर मूव्ही बघत बसतो, आधीमध्ये खोकला काढतो, शिंकतो, काय तुम्ही म्हणाल ते करतो. 3 तासात तरी मी समजा दुसऱ्याला इन्फेक्शन करू माझी अवस्था जर असेल तशी की कुणातरी इन्फेक्ट करतोय, तर तो व्हायरस ट्रॅप होईल ना मास्क मध्ये. तो मास्क घ्या आणि तपासा. तुम्हाला माझ्या नाकात आत जाऊन खोलवर असं 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 करून काय काढण्याची गरज काय? माझं शरीर आहे, मी माझा तो व्हायरस जपून ठेवेन आयुष्यभर, माझा अधिकार आहे. तुम्हाला माझ्या आत यायचा अधिकार मी दिलेला नाहीये. माझी कन्सेंट नाही. तुम्ही टीबीच्या पेशंटला खोकला काढा, खकारा काढा म्हणून सांगता, थुंकी तपासता ना, काढतो ना थुंकी, तपासा की त्यात नाही का सापडतो व्हायरस तुम्हाला. पण तुम्हाला व्हायरस शोधायचा नाहीये. तुम्हाला त्या स्वॅब मधून माझा ब्लड ब्रेन बॅरियर डिस्टर्ब करायचा आहे. त्या स्वॅब मध्ये इथिलीन ऑक्साईड मिक्स केलेलं आहे, जे कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सर क्रिएशन करणारं आहे. तुम्ही 15-15 दिवसाला PCR टेस्ट करायला लावणार कामगारांना, तर काम मिळेल. तुम्ही लोकांची नाकं दाबून तोंड उघडणार. ही हिंमत तुमची, ही हिंमत तुमची असूनही खास मालक घराचा म्हणती चोर याला. हे झालेलं आहे आणि आपण नाही आपल्या सेफ्टीसाठी चाललंय, आपल्या सेफ्टीसाठी. मला गंमत वाटते त्या डॉक्टरांची आणि सगळ्यांचीच, की सगळं मान्य कसं काय, निमूटपणे स्वीकारता, निमूटपणे मान्य कसं करता.
हा व्हायरस नाकातूनच जातो, तोंडातूनच जातो, तोंडातूनच बाहेर जातो, नाकातूनच बाहेर जातो ना, तुम्हीच म्हणता ना. मग हे पीपीई किट कशाला घालता तुम्ही? इकडून तिकडून तर जात नाही ना, का तसं पण आहे? टचनी जातो, मी ऐकलं नाही. तो नाकातून तोंडातूनच जातो असंच ऐकलेलं आहे. टचनी सुद्धा मी इथं टच झाल्यानंतर समजा इथे तिथे हात लावला तर जाईल ना, पण नाकातोंडातूनच जाईल ना. हे पीपीई किट घालून तुम्ही पावसाळ्यात 2 तास रेनकोट घातला तर गरम होतं. हे पीपीई किट घालता तुम्ही, ते घातल्यानंतर 8 तास ड्युटी करता तुम्ही, 1 नंबर 2 नंबर अडवून ठेवण्यासाठी, आणि लागूच नाही म्हणून भूक तहान मारता तुम्ही. तुम्ही आजारी पडणार नाही तर काय होणार आहे? डॉक्टर्स मरतात, ते का मरतात त्याचं कारण हे आहे. सगळं अननॅचरल करायला सांगताय तुम्ही. तुम्ही करू शकत नाही. कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा तुम्ही असले मुद्दे आणू शकत नाही, तुमचे रुलिंग आणू शकत नाही. कायदे तर सोडाच. अगेन्स्ट नॅचरल राईट्स कोणतेही कायदे, कोणतेही कॉन्स्टिट्यूशन, कुठलंही रुलिंग काहीही करू शकत नाही. नॅचरल राईट्स ऑलवेज ऑलवेज अँड ऑलवेज प्रिव्हेल. मी निसर्गाचा घटक आहे, नंतर मी भारतीय आहे, नंतर मी पुण्याचा आहे, नंतर मी कुणाचा तरी नवरा नाही तर बायको नाही तर काहीतरी आहे. मी एक निसर्गाचा घटक आहे आणि तो अधिकार मी कुणालाच देऊ शकत नाही, देता येत नाही आणि तुम्हाला घेता येत नाही. हे तुम्हाला बोलायला काय प्रॉब्लेम आहे? माझा श्वास मी कसा घ्यायचा हे मी ठरवेन. तुम्हाला समजा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला समजा अडचण वाटत असेल की माझ्यामुळे तुम्हाला धोका आहे, तर तुम्ही 1 नाही 2 नाही 4 मास्क घाला, माझं काही म्हणणं नाही. तुम्ही 2-2 पीपीई किट घालून जगा, माझं काही म्हणणं नाहीये. पण मी झूतला प्राणी होणार नाही. मी झूतला प्राणी होणार नाही. मी अभयारण्यातला प्राणी आहे. तुम्हाला मला बघायचं असेल तर तुम्ही जीप करा, जिप्सी करा आणि बघत या मला. मी मोकळा राहणार. मला पिंजऱ्यात टाकता तुम्ही? मला पिंजऱ्यात टाकताय? हिंमत एवढी झाली तुमची? कशी हिंमत झाली? या कारणासाठी की आम्ही काय 100 माणसं होतो. आम्ही 100 माणसं होतो. आम्ही म्हटलं ही सगळी कॉमन सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याची रोजची मेंटेनन्स करायला ना, आपण सगळ्या प्रत्येकाला काम करायला ना, आपली बाकीची कामं सोडून तिकत वेळ वाया जातो. करता येत नाही असं नाही, करत असतो. पण आपण म्हणतो की कुणीतरी ही जबाबदारी घेतली ना, तर आपण आपल्या कमाईतला काही हिस्सा आपण त्यांना देऊयात. म्हणजे त्यांना बाकीची त्यांची स्वतःची कामं करण्यासाठी वेळ घालवायची गरज नाही. त्यांनी फक्त कॉमन सगळ्या गोष्टी बघाव्यात, सगळ्यांच्या सार्वजनिक. आणि म्हणून आम्ही सरकार नावाची गोष्ट स्थापन करतो की त्यांनी हे पालन करावं. महापालिका आहे, महामालिका मालक नाहीयेत, पालक आहेत. रुबाब बघा मालकांचा. हे पालक आहेत, त्यांना पालनासाठी आपण जे लागतील अधिकार तेवढेच दिलेले आहेत. पण यांनी एपिडेमिक अवस्था नसताना एपिडेमिक ऍक्ट इन्व्होक केलाय, विच इज क्रुएल, विच इज अनकॉन्स्टिट्युशनल. त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट इन्व्होक करून टाकलेला आहे. तुम्हाला माहिती आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, डिझास्टर मॅनेजमेंट साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते माहितीये? डिझास्टर राहिलं पाहिजे आणि ते एन्श्युअर करतात की डिझास्टर्स अवस्था राहिलीच पाहिजे. बाकी काही नाही चाललेला खेळ. कारण जोपर्यंत डिझास्टर्स अवस्था मेंटेन राहील तोपर्यंत डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट इन्व्होक्ड राहील आणि तोपर्यंत आम्हाला कंट्रोल ठेवता येईल. कोरोना व्हायरस पॅरासाइट नाही, सरकार पॅरासाइट आहे. सरकार कधी स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या कष्टाने काही कमवत नाही. ते आपल्यावर अवलंबून असते. आपण त्यांना खायला प्यायला घालतो की तुम्ही पालन पोषण नीट होतंय की नाही बघा, गव्हर्नन्स करा.
पण जे ऐश्वर्या मिळाला की त्याची जी काय एक नशा चढते, मग दाढी वाढते.